नमस्कार, मी श्यामल साबळे, एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। जालना शहरातील विविध भागात सोनसाखळी चोरटे अवतरले असून महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावून पळ काढतायत। कदीम जालना पोलीस ठाणे हद्दीतील डबल जीन परिसरात लग्न समारंभाहून परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावून 2 चोरट्यांनी पोबारा केलाय। जालना शहरात विविध ठिकाणी सोनसाखळी चोर अवतरल्यामुळे महिलांचे घराबाहेर पडणे देखील कठीण झाले। आठवडाभरात सोनसाखळी चोरण्याच्या 3 घटना घडल्या। त्यातच 4 डिसेंबर रोजी सायंकाळी एक लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या 3 चोरट्यांनी 65,000 रुपये किमतीचे गंठण हिसकावले। जालना शहरातील डबल जीन परिसरात ही घटना घडली। महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून चोरट्यांनी दुचाकीवर पोबारा केला। या प्रकरणात कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या चोरटे महिलेच्या गळ्यातून गंठण हिसकावून पळताना दिसताय। अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना कृषी मंत्री करावं अशी मागणी शिवसेना नेते उदय सामंत यांच्याकडे व्हिडिओ कॉलद्वारे झालेल्या संभाषणात केली आहे। युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश मोहिते यांच्या मध्यस्थीने शेतकरी आणि उदय सामंत यांच्यात व्हिडिओ कॉलद्वारे संभाषण झाले। शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जालन्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। जालना तालुक्यातील काही गावांमध्ये रात्रीच्या वेळेला अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे शेतातील द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। त्यामुळे खोतकरांनी कार्यकर्त्यांच्या शेतात जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार कडबनशी येथील नुकसानीची पाहणी करून कार्यकर्त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे याची माहिती खोतकरांना दिली। यावेळी उदय सामंत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीची माहिती एकनाथ शिंदे यांना देणार असल्याचं म्हणत पंचनामा करण्याचे आश्वासन दिले। यावेळी आमदार अर्जुन खोतकर यांना कृषी मंत्री करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी उदय सामंत यांच्याकडे केली आहे। मंत्री मध्ये बोलताय, त्यांना दाखवा सर्व। हा द्या मग। हॅलो, नमस्कार। नमस्कार सर। साहेब, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर आलोय। साहेबांचा फोन आला होता सकाळी की सगळ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा म्हणून। तर इथं बरेचसे शेतकरी आहेत। आता द्राक्ष बागेत आहे साहेब आम्ही सध्या। हे इतकं पहिल्याच पावसामध्ये नुकसान झालं सर। सध्या फ्लोर मला भाऊ आता बोलले, आता भाऊ बोलले आम्ही 4 वाजता शिंदे साहेबांना भेटणार आहोत। आम्ही दोघं मिळून शिंदे साहेबांना सांगू बाबा असं असं झालेलं आहे, ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आणि सगळ्या गोष्टीचे आदेश द्या म्हणून। आणि नक्की भाऊंबरोबर जाऊन मी सांगतो, डोंट वरी, काळजी करू नका तुम्ही। सध्या फ्लोरिंग अवस्थेत असताना साहेब हे पहा, एकदम म्हणजे बारीक बारीक अवस्थेत असताना गळ झालेली सगळी। आमच्या भाऊला कृषी पद द्या साहेब। आमचे भाऊ आमच्याकडे लक्ष ठेवते। कृषी मंत्री पद द्या आमच्या भाऊला, एवढं ध्यान करून सांगतो तुम्हाला। आणि हे माझे नुकसान जे आहे तर हे आज 30% पुढे धकलेली आहे। अजून 8 दिवस पाणी दाखवते, मग काय होईल ते खरं आम्ही आज मारणार आहे। पुरं सडा होणार आहे साहेब। ते नुकसानीच्या बाबतीमध्ये ना आम्ही 4-4:30 नंतर स्वतः शिंदे साहेबांना जाऊन भेटतो आणि तुमची व्यथा आहे ती सगळी सांगतो। धन्यवाद सर। धन्यवाद। ठीक आहे, 1 मिनिट भाऊ बोलतो। ठीक आहे, हो धन्यवाद। तुम्ही आज शेतीत पाहणी करण्यासाठी आलेले, काय नुकसान, काय पाहणी केली? आज सकाळी अचानक आपलं सगळ्यांना माहिती आहे, सरकार स्थापनेची इतकी मोठी गडबड असताना देखील शेतकऱ्यांची जाण असणारे आणि शेतकऱ्यांच्या समस्या माहीत असणारे आपले आमदार माननीय भाऊ अर्जुन भाऊ यांचा फोन आला सकाळी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की रात्री जिथं जिथं पाऊस झाला, जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं, प्रत्यक्ष बांधावर प्रत्येक पदाधिकाऱ्यांना जाऊन पाहणी करा व तात्काळ कोणाचं काय नुकसान झालं हे अर्जंट कळवा। तशा त्यांनी प्रशासनाला देखील, सर्व अधिकाऱ्यांना देखील सूचना केलेल्या आहे की सर्व शेतकऱ्यांचं जे जे नुकसान झालेलं आहे ते एसओ ऑफिसला देखील, एसओ साहेब असतील, कापसे साहेब असतील, यांना सर्वांना कळवलेलं आहे। त्यामुळे भाऊच्या आदेशानुसार आम्ही सर्व पदाधिकारी आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून
ह्या सर्व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. ह्या सर्व झालेल्या नुकसानाची माहिती साहेबांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि भाऊनी तशा सूचनाही दिलेल्या आहे सर्व प्रशासनाला. भाऊंच्या आदेशानुसार सर्व काही कार्यवाही देखील करण्यात येईल. परंतु प्रशासनाला देखील एक विनंती आहे की आपले जे पर्जन्यमानाचे एकक असतात किंवा सॅटेलाइट असतात हे त्यांनी जायमोक्यावर जाऊन तपासणी करावी की ते अद्ययावत आहेत का, चालू आहेत का. नंतर काय होतं की 8-10 दिवस पाऊस लागून राहील, शेतकऱ्यांचं नुकसान होईल, परंतु नंतर आपण ते जर चेकिंग केलं तर ते नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे तसं तर भाऊंनी आदेश प्रत्येक अधिकाऱ्याला आज सकाळीच फोनद्वारे दिलेले आहेत. इतकी सगळी गडबड असताना देखील भाऊंचं लक्ष सगळं शेतकऱ्यांच्या अडचणीशी याच्याशी आज पण आहे. याची एक शिवसैनिक म्हणून, युवा सैनिक म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे. त्यामुळे भाऊच्या आदेशानुसार सर्वजण आम्ही आलोत. सर्व झालेल्या नुकसानीची माहिती आम्ही आता जाऊन एसओ ऑफिसला देखील एसओ साहेबांना देणार आहेत, कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवणार आहेत आणि साहेबांना देखील कळवून साहेब त्यांना आदेश देतील. काय नाव आपलं? मी गणेश मोहिते, युवासेना उपजिल्हा प्रमुख जालना. मला सांगा, अर्जुन भाऊ खोतकर आता नेमकेच आमदार झालेले, आता खरं शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? मी तर विनंती करेल म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून, शिवसैनिक युवा सैनिकांच्या माध्यमातून खरंच जर शेतकऱ्यांना न्याय मिळायचा असेल किंवा मिळवून द्यायचा असेल तर एक शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आपण वेळोवेळी बघितला असेल. भाऊ मागच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री असताना, आमदार असताना विधान भवनात शेतकऱ्यांविषयी आवाज उठवणारा नेता कोण जर असेल तर मराठवाड्यातला एकमेव नेता म्हणजे अर्जुन भाऊ होते. त्यामुळे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील व सर्वच युतीतल्या सर्व नेते मंडळींना एक विनंती राहील शेतकऱ्यांतर्फे, युवा सैनिकांतर्फे, शिवसैनिकांतर्फे की सर्व शेतकऱ्यांना, कष्टकरी मजुरांना न्याय द्यायचा असेल तर भाऊंना लवकरात लवकर मंत्रिमंडळात संधी द्यावी. मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी भरीव योगदानाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय. डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच मतदानात जिल्हा राज्यात 3ऱ्या स्थानी आल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यापारी सतीश पंच यांनी दिली आहे. कॅटचे राज्य उपाध्यक्ष आणि जालना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच म्हणाले की जालना जिल्ह्याचे मतदान प्रक्रियेत नेत्रदीपक कामगिरी करत मराठवाड्यात आपले नाव उज्ज्वल केले. जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्या प्रभावी नेतृत्वामुळेच हे शक्य झाले. त्यांच्या प्रोत्साहनाने जिल्ह्यातील व्यापारी संघटना, सेवाभावी संस्था आणि नागरिकांनी अतिशय प्रेरणादायी काम केले. व्यापारी महासंघाने सामाजिक उत्तरदायित्व जपून मतदान जनजागृती मोहिमेत मोलाचे योगदान दिले. मतदानाचं हे यश म्हणजे केवळ एक पाऊले. जालना जिल्हा इतर अनेक सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही अशीच प्रगती करेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचं नावलौकिक उंचावत राहील अशी खात्री आहे, असा विश्वास सतीश पंच यांनी व्यक्त केला. तर जालना जिल्ह्याच्या नागरिकांनी प्रगल्भ लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवत मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. सामाजिक संस्थांपासून व्यापारी महासंघापर्यंत सर्वांनी एकत्र एक लोकशाही मजबूत करण्याचं कार्य केलं. त्यामुळेच मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम तर राज्यात 3ऱ्या स्थानावर राहिला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केले. विधानसभा निवडणुकीत जालना जिल्ह्याच्या मतदानाच्या उच्च टक्केवारीत महाराष्ट्रात 3य क्रमांक आणि मराठवाड्यात 1ल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांचा कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ जिल्हा जालना यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर पांचाळ बोलत होते. या प्रसंगी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दीपक भुरेवाल, रामकुवर अग्रवाल, संजय लभाडे, अशोक हुरकट, अशोक मिश्रा, महेंद्रा कुमार भक्कड, किशन भक्कड, अनिल लोढा, सुनील रुनवाल, पुरुषोत्तम अग्रवाल, श्रीधर देशपांडे, कैलास इघारे, अनिल व्यवहारे, इनरव्हील क्लब ऑफ जालना, होरायझनच्या अध्यक्ष डॉक्टर अश्विनी धन्नावत, सचिव ॲडव्होकेट पिंकी लड्डा आदींची उपस्थिती होती. आता कलेक्टर साहेबांचा काय गौरव केला, पत्र वगैरे देऊन काय गौरव केला, काय संकल्पना आहे? आज आम्ही जालन्याचे कलेक्टर श्री पांचाळ साहेब यांचा आम्ही मोठा मताधिक्य म्हणजे मराठवाड्यामध्ये नंबर 1 आणि महाराष्ट्रामध्ये नंबर 3 या पर्वाने आपली मतदान झालेलं होतं. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात नंबर 1 मतदान झाला आणि लॉ अँड ऑर्डर आणि कुशल नेतृत्वामध्ये जे साहेबांनी काम केलं त्याच्या आम्ही आज व्यापारी महासंघ व काही सामाजिक संस्था यांच्यामार्फत आम्ही त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना हार्दिक शुभेच्छाही दिलेली आहे. त्या अनुषंगाने आमच्यासोबत सगळे सामाजिक संस्थाचे लोक आणि व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी आलेले आहे आणि आम्ही सर्व मिळून साहेबाचा गौरव केलेला आहे आणि पुढेही त्यांना शुभेच्छा दिलेली आहे की आपल्या हाताने जालन्याचा चांगला कार्य घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. व्यापारी महासंघ जालना.
मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत. आज आम्ही व्यापारी महासंघ इनरव्हील क्लब अशा बऱ्याचशा संस्थामार्फत इथे कलेक्टर साहेबांचा सत्कार करण्यासाठी एकत्रित झालो आहे. यावर्षी जालन्यामध्ये जे मतदान झालं ते बऱ्यापैकी चांगलं ह्याप्रमाणे की मराठवाड्यात पहिला क्रमांक तर महाराष्ट्रात 3रा क्रमांक आलेला आहे. तर ह्याच्यासाठी सरांचा जो आम्हाला सहकार्य मिळालं आहे आणि हा आमच्या सामाजिक संस्थांचाही जो सहकार झाला आहे त्यामुळे मतदान खूप छान झालं आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की पुढच्या वेळी 100% मतदान जालन्याकडून होईल अशी अपेक्षा करून आम्ही ह्या ठिकाणी थांबतो. थँक्यू. घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्याकरता एका आयशरमधून बैलांची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा प्रकार चंदनझिरा पोलिसांनी उघडकीस आणलाय. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या 12 बैलांची सुटका करण्यात आली आहे. घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करण्याकरिता एका आयशरमधून बैलाची निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा प्रकार चंदनझिरा पोलिसांनी उघडकीस आणलाय. त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने या 12 बैलांची सुखरूप सुटका करण्यात आली. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून चंदनझिरा पोलीस ठाण्याचा कारभार प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी या सांभाळताय. काल सोमवारी रात्री त्यांना माहिती मिळाली की राजूर रोडवर एका आयशरमधून बैलाची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक होतीये. त्यानुसार चौधरी यांनी पोलीस पथक पाठवून खात्री केली असता एका आयशरमधून 12 बैलांची वाहतूक होत असताना पोलीस पथकाला आढळून आले. त्यानुसार या बैलांबाबत आयशरच्या चालकाकडे विचारपूस करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी करिश्मा चौधरी यांच्यासह महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडेकर, फौजदार शिंदे, जमादार अशोक जाधव, पोलीस नाईक अभिजित वायकोस, अंमलदार नवनाथ पाटील यांच्या पथकाने केली. यांच्यासह पोलिसांनी विविध अवैध धंदे करणाऱ्या 11 लोकांविरुद्ध कारवाई केली आहे. हद्दीमध्ये बरेचसे अवैध धंदे किंवा गुटखा अशा बऱ्याचशा कारवाई आपण केल्या. काय कारवाई एकंदरीत केलेल्या आहे? मी करिश्मा प्रताप चौधरी, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, प्रभारी पोलीस ठाणे चंदनझिरा. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजीपासून मी चार्ज घेतला आहे. चार्ज घेतल्यानंतर माझ्या लक्षात आले की हद्दीमध्ये बऱ्याच प्रमाणात अवैध धंदे चालू असून त्याची खबरींमार्फत माहिती घेतली असता जवळपास 11 ठिकाणी आम्ही छापे मारून वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल दारू असेल किंवा मटका असेल किंवा जुगार असेल अशा ठिकाणी रेड मारून जवळपास 4,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच परवाला एक बातमी माहिती मिळाली होती की राजूर रोडवरून एक आयशर जनावरांना घेऊन येतोय. त्याचा पाठलाग केला असता जवळपास 11 बैल आम्हाला मिळून आले. ते बैल घनसावंगी येथील साखर कारखान्यावर जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याचा ताबा त्यांना देण्यात आला. पण जास्त वाहतूक गरजेपेक्षा जास्त वाहतूक केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा तपास करतोय. अशा अवैध धंदेवाल्यांना आपण काय आव्हान वगैरे करणार? अशा अवैध धंद्यावरती आमची नजर असून जशी आम्हाला बातमी मिळेल तशी आम्ही टीम पाठवून कारवाई करतोय. सध्या हद्दीतले सगळे अवैध धंदे बंद असून कोणी माहिती दिलं आम्ही लगेच कारवाई करू. भारतीय जनता पार्टी जालन्याच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल आणि विधानसभा निवडणुकीत भरघोस यश संपादन केल्याबद्दल आज फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून महायुतीने भरघोस यश संपादन केलंय. येत्या 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून भाजपा गटनेतेपदी सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जालन्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी संभाजीनगर कार्यालयासमोर फटाके फोडून एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणत्याही नेत्याला शपथ घेऊ द्या, आम्ही मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेणारच. गेल्या 75 वर्षांपासून आमच्या वाट्याला सुख नाही, मराठ्यांच्या नशिबात लढाच आहे असं म्हणत आज मनोज जरांगे पाटील यांनी लवकरच पुढील सामूहिक आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार असल्याचे संकेत दिलेत. पाहूयात. कोणी असलं तरी आम्हाला काही सुख नाही. मी परवा तुळजापूरमध्ये सांगितलं कोणी असला आम्हाला सुख नाही. 75 वर्षापासून आम्हाला लढावंच लागतं आणि कोणी पण येऊ दे आम्ही घेणार. सोशल मीडियावर एक चर्चा अशी केली जाते की जे भाजपला जे मतदान गटा एवढं मिळालं आणि एवढं यश मिळालं त्याला कारण आपण आहात. कारण आपण सुरुवातीला लोकसभेला असताना भाजपचा जाहीर विरोध केला होता. मात्र यावेळी आपण एक भूमिका घेतली, ज्याला करायचं त्याला करा आणि याचाच फायदा ओबीसीनी घेत एकत्र एक गट्टा मतदान भाजपला केलंय. त्यामुळे सोशल मीडियावर तुमच्यावर खास टीका होतीये, कसं पाहता याच्यात? आणि माझ्यामुळं भाजप सरकार आलं कसं काय वाटत? नवीनच आली सिस्टम. ओबीसी एकत्र झाले. अहो जाऊ द्या, आता ते विश्लेषण तुम्हाला एखादी सांगेन.
काय काय झालं आणि काय नाही झालं. पण माझ्यामुळं भाजपाला हे नवीनच शोध आहे आता. पण मी मैदानात नाही आहे, माझा समाज पण नाही आहे. कोणी आला तरी आम्हाला लढावंच लागलं असतं हे आमच्या लक्षात आलं होतं आणि आमचं समीकरण जुळलं नव्हतं. त्यामुळं विनाकारणच जे लोकसभेला सांगितलं तेच विधानसभेला मी सांगितलं होतं. समाज मालक ठेवला होता, आता पुन्हा समाजच मालक आहे. आम्ही लढून मिळू. आमचा शेवटचा खरा मुद्दा सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी राजकारण महत्त्वाचं नव्हतं, आरक्षण महत्त्वाचं होतं. आणि राजकारण काय आमचा धंदा नाही आणि आम्हाला गरिबाला गरज नाही. गरिबाला आम्ही जाऊन विचारलं, त्यांनी सांगितलं काही अडचण नाही, रुसून द्या, ज्याला तिकीट मिळालं नाही ते काही फरक पडत नाही आम्हाला, आम्ही तुमच्यासोबत आहेत. गरिबाला आपल्याला आरक्षण पाहिजे, राजकारणाचं देणं घेणं नाही. तुम्ही मानता आणि त्या लढ्यात उभा राहायला मी तयारी, हे मला जाहीर मराठ्याने सांगितलं. आणि तुम्हाला ते सामूहिक आमरण उपोषणात दिसन सरकार गुडघ्यावर टिकेलेलं मराठी. धन्यवाद. याबरोबर जालना बातमीपत्र ते संपले. पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट शर्ट, पॅन्ट, टी शर्ट आणि जीन्सचे भव्य दालन. शर्ट 399, 499, 599 आणि 650. अरमानी ट्विल पॅन्ट साईज 28 ते 34 पर्यंत केवळ 1050 ला 3 पॅन्ट. अरमानी बिग साईज पॅन्ट 36 ते 42 अगदी 599 रुपयात. अरमानी पॅन्ट साईज 28 ते 36. पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट 1400 रुपयांमध्ये 3. कुर्ता सेट 350 पासून ते 1199 पर्यंत. कार्गो पॅन्ट 6 आणि 7 पॉकेट केवळ 999 रुपयात. बेल्ट 350 पासून. वॉलेट 350 पासून. शूज आणि लोफर्स अगदी 400 रुपयांपासून. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट मुंदडा टावर्स, रेल्वे स्टेशन रोड, नियर मळमादेवी मंदिर, जालना. आमचा संपर्क 8149161616 किंवा 9595776999. पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
जालना मंठा रोडवरील रामनगर शुगर फॅक्टरी जवळील हिंद पेट्रोल पंपासाठी एक अनुभवी मॅनेजर कामासाठी पाहिजे. तसेच जालना शहरातील अंबड चौफुली जवळील गोल्डी लॉन्स समोरील जय भारत पेट्रोल पंपावर कार्यालयीन कामकाजासाठी एक महिला पाहिजे. आमचा संपर्क 9175083166. मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा, मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मद्य प्राशन करून वाहन चालवणे धोक्याचे आहे, त्यामुळे मद्य प्राशन करून वाहन चालवू नका. सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राम अग्रवाल, संचालक रूपम वाईन्स, जालना. अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. इयत्ता 11वी 12वी नीट जेई सीईटी साठी प्रवेश देणे सुरू आहे. करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न. 2024 बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी टेस्ट सिरीज प्रवेश सुरू. नीट जेई सीईटी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट. तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता KCC बिल्डिंग, आझाद मैदान कॉम्प्लेक्स, SRP रोड, जालना. संपर्क 9823773753. जगभरातील नामांकित देशांमध्ये बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड. कंपनीची वैशिष्ट्ये: सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे, टरबूज, खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे, कापूस, तांदूळ, मका, बाजरी, सूर्यफूल, सोयाबीन, ज्वारी यासह अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेरघर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड, जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.